मुंबई ठाणे पालघरला आज आणि उद्या पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। अलर्ट गंभीरतेने घ्या, अनावश्यक प्रवास टाळा अशा सूचना मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेल्या आहेत। मुंबई, पालघर, ठाणे येथे शनिवारी आणि रविवारी पावसाचा रेड अलर्ट असणार आहे। सखल भागांमध्ये आणि घाट रस्त्यांवर काळजी घ्या असं देखील सूचना देताना सांगण्यात आलेलं आहे। मुंबई, ठाणे आणि पालघरला शनिवारी आणि रविवारी रेड अलर्ट देण्यात आलाय। प्रशासनानं नागरिकांना अनावश्यक प्रवास करण्याचा टाळा असा सल्ला दिला। आवश्यक कामानिमित्त प्रवास करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्लाही देण्यात आलाय। रविवारी संध्याकाळपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असून अलर्ट गंभीरतेने घ्या असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। कालपासून आपण वेगवेगळे अलर्ट दिलेले आहेत। विशेषतः या भागामध्ये 6 तारखेपर्यंत सातत्याने अतिशय मुसळधार पाऊस असेल, वादळं देखील येतील। आपण सातत्याने दर 3 तासांनी SMS देखील पाठवतो आहोत, वेगवेगळ्या प्रकारचे अलर्ट्स देखील आपण देतो आहोत। आज अनेक ठिकाणी शाळांना आपण सुट्टी दिली आहे। लोकांना आपण विनंती केलेली आहे की प्रवास टाळता आला तर तो टाळला पाहिजे। यावेळी आपण नीट अलर्ट सगळ्यांना देतो, लोकांनी ते अलर्ट्स फॉलो करावीत। काही अपघात त्या ठिकाणी होऊ नयेत या दृष्टीने त्याचा देखील अलर्ट आपण दिलेला आहे। NDRF, SDRF आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवून आहे। ज्या ज्या ठिकाणी अडचणी तयार होत आहेत त्या ठिकाणी अडचणी दूर करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। फक्त माझी विनंती आहे, यावेळी आपण नीट अलर्ट सगळ्यांना देतो, लोकांनी ते अलर्ट्स फॉलो करावीत। मुंबई, MMR, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज आहे। मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्याच्या घाट परिसरातही मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे। या कालावधीत स्थानिक प्रवासात अडथळे आणि काही प्रमाणात संरचनात्मक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही। नागरिकांनी या काळात सतर्क राहावं। विशेषतः सखल भागांमध्ये आणि घाट रस्त्यांवर प्रवास करताना अधिक काळजी घेणं आवश्यक आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयानं दिली आहे। मुसळधार पावसामुळे मुंबईतला अंधेरी सबवे बंद करावा लागला। अंधेरी सबवेमधून एखाद्या नदीप्रमाणे पाणी वाहतंय। खबरदारी म्हणून प्रशासनानं अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद केला। अंधेरी सबवेच्या आजूबाजूची दुकानंही बंद करण्यात आली। मुसळधार पावसानं अंधेरीतला वीरा देसाई मार्ग पाण्याखाली गेला। पाण्याची पातळी जास्त प्रमाणात वाढल्यानं दुभाजकही दिसेनासा झाला। या मार्गावर पोलीस, BMC कर्मचारी तैनात करण्यात आले। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनीही या परिसराची पाहणी केली। मुसळधार पावसामुळे भांडूपच्या सोनापूर परिसरात रस्ता खचलाय। रस्ता खचतानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहे। जवळच खोदकाम सुरू असल्यानं रस्ता खचल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। मुंबईमधल्या चांदिवली परिसरात मुसळधार पावसामुळे रस्ता पाण्यात गेला। रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलं। मनसेच्या महेंद्र भानुशाली यांनी पाण्यात उतरत आंदोलन केलं। मुसळधार पावसामुळे मिठी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। मिठी नदीत दुथडी भरून वाहतीये। मिठी नदीची पातळी वाढली, त्यामुळे कुर्ला परिसरातल्या झोपडपट्टी वासियांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय। भिवंडीतल्या शिवाजीनगर भाजी मार्केटमध्ये पाणी शिरलं। एखादी नदी वाहावी इतक्या वेगात पाणी बाजारपेठेमधून वाहिलं। बाजारपेठेतल्या रस्त्यावर कमरे इतकं पाणी साचल्यामुळे स्थानिकांचे हाल झाले। मार्केटमधल्या दुकानांमध्येही पाणी शिरलं। ठाण्यातल्या वंदना बस डेपो बाहेर पाणी साचल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला। साचलेल्या पाण्यातूनच वाहन चालकांना वाट काढावी लागली। वंदना परिसरात साचलेल्या पाण्यामुळे महापालिकेविरोधात स्थानिकांनी आंदोलनही केलं।
डोंबिवली स्टेशन बाहेर मुसळधार पावसामुळे पाणी साचलं. स्टेशनकडे जाणारा रस्ता जलमय झाल्यामुळे स्थानिकांना पाण्यातूनच वाट काढावी लागली. स्टेशन परिसरातल्या काही दुकानांमध्येही पाणी शिरलं. डोंबिवली MIDCतून केमिकलयुक्त पाणी रस्त्यावर आलं. टाटा पॉवर ते खंबालपाडा मार्गावर चेंबर ओव्हरफ्लो झाल्यामुळे केमिकलयुक्त पाणी रस्त्यावर आलं. नवी मुंबईतील पावणे MIDC रस्त्यावर पावसाचं पाणी साचलं. या रस्त्याला तळ्याचं स्वरूप आलेलं पाहायला मिळालं. साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक कोंडीही पाहायला मिळाली. या पाण्यात एक दुचाकी स्वारही कोसळला. अनेक वाहनं साचलेल्या पाण्यात बंद पडली. नवी मुंबईतल्या APMC मार्केट परिसरात पाणी साचलं. भाजीपाला मार्केट जवळच मुख्य गेट पाण्यात गेलं. तुर्भे MIDC परिसरात पाणी साचल्यानं वाहतूक मंदावली. तुर्भे MIDC परिसरातल्या रस्त्यांवर गुडघाभर पाणी पाहायला मिळालं. सानपाडा रेल्वे स्टेशनच्या भुयारी मार्गात गुडघाभर पाणी साचलं. या भुयारी मार्गात एक कॅश व्हॅनही अडकली. वसईत मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं. साचलेल्या पाण्यातून वाहन चालकांना वाट काढावी लागली. वसईतल्या सागरशेत परिसरातला पेट्रोल पंप पाण्यात गेला. गुडघाभर पाण्यातून स्थानिकांना वाट काढावी लागली. वसईतल्या एव्हरशाईन सिटी परिसरात पाणी साचलं. अनेक झाडंही या पाण्यात वाहून आली. साचलेल्या पाण्यामुळे परिसरातली वाहतूक बंद करण्यात आली. पालघरच्या भोयदापाडा परिसरातले रस्ते जलमय झाले. वसई भोयदापाडा रस्ता पाण्याखाली गेला. वसईतल्या गोलानी नाका परिसरात मुसळधार पाऊस झाला. गोलानी परिसरातल्या नाल्यातून एक गाय वाहून गेली. विवा कॉलेज परिसरात रस्त्यावर पाणी आल्यानं नागरिकांची तारांबळ. सतत बरसणाऱ्या पावसामुळे पाण्याचा निचरा होईना. विरार पालिका मुख्यालय परिसरातही पाणी साचलं. पालिका मुख्यालयाच्या इमारतीबाहेर असलेल्या नाल्याचं पाणी रस्त्यावर. नाला तुडुंब भरला. कचरा तरंगत असल्यानं नाले सफाईचा दावा फोल. विरार बस डेपो परिसरही जलमय. गुडघाभर पाण्यातून वाट काढताना सामान्यांची तारांबळ. वाहन चालकांचीही तारेवरची कसरत. बोळिन्स परिसरात पाणी साचल्यानं दुकानांमध्ये पाणी शिरलं. व्यापाऱ्यांचं आर्थिक नुकसान. 1 फूट पाण्यातून मार्ग काढताना रिक्षा चालक दुचाकी चालकांची चांगलीच तारांबळ. मुसळधार पावसामुळे नालासोपाऱ्यातले अनेक रस्ते पाण्यात गेलेत. श्रीप्रस्थ रस्ता, सेंट्रल पार्क, तुळींज, आचोळा भागामध्ये गुडघाभर पाणी साचलंय. तुळींज परिसरातल्या अनेक सोसायट्यांमध्येही पावसाचं पाणी साचलंय. मुसळधार पावसामुळे नालासोपारा स्टेशन परिसरामध्ये पाणी साठलं. नालासोपाऱ्यामध्ये रेल्वे ट्रॅकही पाण्याखाली गेले. आमदार राजन नाईक यांच्या कार्यालयाला पाण्यानं वेढा दिला. आमदार नाईक यांच्या कार्यालयाकडे जाणारे सर्व रस्ते पाण्याखाली गेलेत. नालासोपारा पश्चिम भागातल्या छेडानगरमध्ये सनसिटी नावाची वसाहत पाण्याखाली गेली आहे. परिसरातले जवळपास सर्व रस्ते पाण्याखाली आहेत. नालासोपाऱ्यातल्या आचोळे परिसरात रस्त्यावर पाणी साचलंय. साचलेल्या पाण्यातूनच वाहनधारकांना वाट काढावी लागली आहे.
चेंबूरमध्ये श्रीदेवी हॉटेल समोर झाड कोसळलं, यात 2 वाहनांचं नुकसान झालंय. दादरमध्ये रात्री 2:15 वाजता फुल मार्केट परिसरात झाड कोसळलं. ही दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली. माटुंगा परिसरातही झाड कोसळलं, यात 2 वाहनांचं नुकसान झालं. ठाण्यात खारेगाव नाक्यावर झाड कोसळलं, दुचाकी स्वार जखमी झाले. नाशिकच्या कॉलेज रोड परिसरात एक जुनं झाड कोसळलं, यात 1 जण थोडक्यात वाचला. ही थरारक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. नाशिकच्या पंडित कॉलनी परिसरातही झाड कोसळलं, यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. पुण्यात एसबी रोडवर झाड कोसळलं, यामुळे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांचं मोठं नुकसान झालं. यावेळी हॉस्पिटलची भिंतही कोसळली. साताऱ्यात जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यासमोरच गुलमोहरचं मोठं झाड कोसळलं. अमरावतीच्या मेळघाटच्या धारणी परतवाडा मार्गावरील घटांग परिसरात झाड रस्त्यावर कोसळलं. सीएसएमटी ते कल्याण धीम्या मार्गावरील वाहतूक ही 15 मिनिटं उशिराने सुरू आहे. कल्याण ते सीएसएमटी धीम्या मार्गावरील वाहतूक 30 मिनिटं उशिराने सुरू आहे. तर विरारहून चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या गाड्या या 30 ते 35 मिनिटं उशिराने धावत आहेत. सीएसएमटी पनवेल हार्बर मार्गावरील वाहतूक 10 मिनिटं उशिराने. मुसळधार पावसाचा मुंबईच्या लाईफलाईनला फटका बसलाय. प्रवीण साटमांचा राजीनामा घेण्यात यावा यासाठी राज ठाकरे यांनी फडणवीसांना पत्र लिहिलं. बेफाम वागणाऱ्यांकडून राजीनामे घ्या असं राज ठाकरे म्हणतात. तर घरात बसून पोस्ट लिहिणाऱ्यांना उत्तर देणार नाही असं साटम यांनी म्हटलंय. अमित साटमांचा राजीनामा घेण्यात यावा यासाठी राज ठाकरेंनी फडणवीसांना पत्र लिहिलंय. बेफाम वागणाऱ्यांकडून राजीनामे घ्या असं राज ठाकरेंनी यावेळी म्हटलं. या पत्रातून राज ठाकरेंनी फडणवीसांना बाळासाहेब तसेच प्रमोद महाजनांची आठवण करून दिली. या नेत्यांनी स्वपक्षीय नेत्यांच्या चुकांवरती पांघरूण घातलं नाही अशी आठवण राज ठाकरेंनी फडणवीसांना करून दिली. फडणवीस साटमांच्या असंवेदनशीलतेवरती मौन का बाळगतायत असा सवाल राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला. राज ठाकरेंनी आपल्या पत्रात काय म्हटलंय पाहूयात. राज ठाकरेंच्या पत्रात काय? देवेंद्र फडणवीस सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत, संवेदनशील आहेत असं महाराष्ट्राला वाटत होतं आणि मलाही वाटत होतं. जेव्हा असले प्रकार होतात आणि त्यावर काहीही खेद तुमच्याकडनं व्यक्त केला जात नाही तेव्हा मात्र तुमच्या संवेदनशीलतेबद्दलच शंका घ्यावी लागते. तुमच्याकडून म्हणण्यापेक्षा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडनं काही संकेतांची अपेक्षा कायम असते. मग तो कुठल्या का पक्षाचा असेना, त्याचा अपेक्षाभंग करू नका. अन्यथा देवेंद्र फडणवीस हा माणूस फक्त स्वकीयांच्या चुकांना पाठीशी घालणारा भाऊ इतकीच तुमची प्रतिमा राहील. आणि यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात चुकीचे पायंडे पडतील. तुमचा एक आमदार आणि पदाधिकारी लोकांच्या मृत्यूवर फिदी हसतो आणि त्यावर कारवाईचा एकही आसूड ओढला जात नाही. कुणाला कशाचाच खेद नाही, खंत नाही अशी परिस्थिती आहे. आणि या सगळ्यात तुम्ही एकही अवाक्षर बोलत नाहीत, त्यामुळे सगळे बेफाम झालेत. तुमचे मंत्री रोज बेताल विधानं करतायत, त्याबद्दल तुम्ही काहीही बोलत नाही. तुमचे इतर नेते असंवेदनशीलता उघडपणे दाखवतात, त्यांना तुम्ही काही बोलत नाही. तुमच्या मौनाचं नेमकं कारण काय? असं बेफाम वागणाऱ्यांकडनं तुम्ही राजीनामे घ्यायला हवेत, पण तुम्ही ते का करत नाही माहीत नाही. वेडवाकडं वागणाऱ्यांना फडणवीस जबर शासन करतात हे एकदा दाखवून द्या. सगळेच स्वतःसारखे सरळ येतील. तुम्ही सुज्ञ आहात आणि तुमच्याकडून अपेक्षा आहेत. राज ठाकरेंच्या या पत्रावर अमित साटमांनी घरात बसून पोस्ट लिहिणाऱ्यांना उत्तर देणार नाही अशी टीका केली. तर तुम्ही फील्डवर राहून काय केलं असा पलटवार संदीप देशपांडेंनी केलाय. हे बघा, कॉन्टेक्स्ट बदलून विपर्यास करण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करत आहे हे मला समजत आहे. आणि त्यामुळे जे घरामध्ये बसून पोस्ट लिहितात किंवा घरामध्ये बसून स्टेटमेंट देतात यांना उत्तर देण्याची आवश्यकता मला वाटत नाही. तुम्ही आधी पण फील्डवर होतात. हाच अमित साटम तिथे नालेसफाईची पाहणी करत होता ना. काय झालं त्यांनी? झाडं पडून एका लहान मुलाचा मृत्यू झाला. तुम्ही फील्डवर होऊन काय उत्तर द्यावं अमित साटमांनी?
तर अमित साठे यांचा अखिल चित्रे यांनी डोनाल्ड डक असा उल्लेख केलाय. डोनाल्ड डक मुंबईकरांच्या मरणावर हसतो असं अखिल चित्रे यांनी म्हटलंय. अमित साठमांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आणि अखिल चित्रे यांचा हा निशाणा. नेमकं काय ट्विट आहे पाहूया. मुंबईत एक स्वतःला नेता म्हणवणारा डोनाल्ड डक मोकाट सुटलाय. हा डोनाल्ड डक मुंबईकरांच्या मरणावर हसतो आणि हा डोनाल्ड डक पाण्यात स्टंट करतो. पावसाळ्याय अगदी कृपया महापालिका अधिकाऱ्यांना विनंती आहे, कुठे सापडला तर वीरमाता जिजाऊ साहेब उद्यानात सुरक्षित ठेवावा, कारण याच्या फिरल्याने मुंबईकरांचं मनोरंजन कमी आणि संताप जास्त होत आहे. अखिल चित्रे यांचं हे ट्विट. आणि आता पाहूया महत्त्वाच्या 25 बातम्या. सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा. मुसळधार पावसामुळे वारणा नदीवरील सावर्डे मांगले कार्यालयावरील बंधारा पाण्याखाली. बंधाऱ्यावरील वाहतूक तात्काळ बंद. बंधाऱ्यावरून प्रवास करण्यास मनाई. अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 2 ते 3 दिवसापासून पावसाची संततधार सुरू. धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत असल्याने भंडारदरा धरण हे जवळपास 30% भरले. गोसेखुर्द धरणाच्या विसर्गात पुन्हा एकदा वाढ. 25 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले. 2847 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग. धापेवाडा पुजारी टोला धरणातून होणारा विसर्ग वाढल्याने गोसेखुर्द प्रशासन अलर्टवर. रायगडमधील अंबा नदीने इशारा पातळी ओलांडली. अंबा नदीची इशारा पातळी 8 मीटर इतके, तर सध्या अंबा नदीची पाणी पातळी 8.70 मीटरवर पोहोचली. राज्यात पावसाचा जोर कायम. पावसामुळे नदी नाल्यांना पूर, तर कोल्हापूरचा प्रसिद्ध राऊतवाडी धबधबा देखील प्रवाहित. राधानगरीमधला हा धबधबा 50 ते 60 फुटावरून कोसळतो. नाशिक सातपूरच्या कार्बन नाका परिसरात रस्ता खचला. रस्ता खचल्याने 10 ते 15 फूट खोल खड्डा. अचानक रस्ता खचल्याने काही वाहनं खड्ड्यात अडकली. अग्निशमन दलाने वाहनं सुरक्षित बाहेर काढली. सिंधुदुर्गच्या करूळ घाटात पुन्हा दरड कोसळली. धोकादायक ठिकाणाहून वाहन चालवताना काळजी घेण्याचं आवाहन. प्रशासनाकडून राडारोडा हटवण्याचं काम सुरू. मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटात मुसळधार पावसामुळे डोंगरातून पाण्याचा प्रवाह सुरू. डोंगराच्या कपारीतून मोठ्या प्रमाणात पाणी झिरपत असल्याचं चित्र. परशुराम घाटातील भरावाला मोठा धोका. रस्ता खचण्याची शक्यता. वसईमध्ये मुसळधार पावसात मधुबन टाउनशिपमधील ठाकूर स्कूलमध्ये अडकलेल्या 41 शिक्षकांची सुखरूप सुटका. शिक्षक शाळेत गेले असताना परिसरात पाणी साचलं. महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ बचावकार्य हाती घेतलं आणि शिक्षकांना बाहेर काढलं. नवी मुंबई सायन पनवेल महामार्गावरून सानपाडा गावाकडे जाणाऱ्या रेल्वेच्या भुयारी मार्गात गुडघाभर पाणी. पाणी उपसण्याचं काम सुरू. गोरेगाव पूर्व परिसरातील इन्फिनिटी आयटी पार्क परिसरात दरड कोसळली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही किंवा जखमीही नाही. वाहतूक अगदी संथ गतीने सुरू. नाशिकच्या कॉलेज रोड परिसरात झाड कोसळलं. झाड हॉटेलवर पडल्याने हॉटेलचं नुकसान. झाड कोसळल्याने कॉलेज रोड परिसराकडे जाणारा एक मार्ग बंद. नाशिकचे उपमहापौर विलास शिंदे घटनास्थळी. पुण्यातील वाकडेवाडी परिसरात पावसामुळे रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प. अग्निशमन दलाच्या जवानांनी झाड हटवून रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा खुला केला. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये घंटाकजवळ झाड कोसळल्याने धरणी परतवाडा मार्ग ठप्प झालाय. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा. यंत्रणेकडून झाड हटवण्याचं काम सुरू. अंबरनाथ तालुक्यात उगम पावणाऱ्या वालधुनी नदीच्या प्रवाहात वाढ. प्राचीन शिवमंदिराकडे जाणारा रस्ता बंद होण्याची भीती. पुलावरून पाणी गेल्यास मार्ग बंद होणार. भंडारा जिल्हाधिकाऱ्यांकडून धापेवाडा धरण प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस. पूर्वसूचना न देता पाणी सोडल्याने 3 जण ट्रॅक्टरसह वाहून गेले. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. नाशिकच्या इगतपुरी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळांवर पाणी साचलं. रेल्वे वाहतुकीवर सध्या कोणताही परिणाम नाही. रेल्वे प्रशासनाकडून रुळांवरून पाणी हटवण्याचं काम सुरू आहे. अंबरनाथमध्ये शिवमंदिर परिसरातील मुख्य रस्त्यावर पाणी साचलं. रस्ता जलमय झाल्याने वाहन चालक हैराण. नवीन पुलावरच पाणी साचल्याने पालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह. अमरावती जिल्हा रुग्णालयातील एका वॉर्डमधील सिलिंगचा काही भाग कोसळला. वॉर्डमध्ये कोणताही रुग्ण नसल्याने जीवितहानी टळली. जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. एक महत्त्वाची बातमी. पनवेल तळोजा परिसरात पावसाचं पाणी साचल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. पावसामुळे मोठी वाहतूक कोंडी देखील झाली. तर भर पावसात ट्रॅफिक पोलिसांकडून वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
हे दृश्य आपण पाहतोय पनवेल तळोजा परिसरात पावसाचं पाणी साचलेलं आहे आणि भर पावसात देखील जी वाहतूक कोंडी झालेली आहे ती सुरळीत करण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांचे हे प्रयत्न सुरू आहेत. तर मुंबईत कुर्ला बस डेपो परिसरात पाणी साचलं. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूकही मंदावली आणि पावसाच्या पाण्याने काही दुचाकीही बंद पडल्याच्या घटना घडल्यात. मुंबईतील कुर्ला बस डेपो परिसरातील ही दृश्य आपण पाहतोय. पाणी साचत चाललेलं आहे आणि या पाण्यातून रस्ता काढताना वाहन चालकांना देखील त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे कुर्ल्यातील वाहतूक जी आहे ती मंदावलेली आहे. तर अंधेरी सबवे अद्यापही बंदच आहे. मुंबईच्या उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस झालाय त्यामुळे अंधेरी सबवे बंद करण्यात आलेला आहे. यातून कोणतीही वाहतूक सध्या सुरू नाहीये. मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये पाणी साचलं आणि वाहतुकीसाठी अंधेरी सबवे बंद करण्यात आलाय. बातमी विरारमधून. विरारमधील बोळिंज रस्ता परिसरात पाणी साचलंय. विरार स्टेशन ते बोळिंज रस्ता पाण्याखाली गेलाय. पाण्यामुळे अनेक वाहनं बंद पडल्यानं प्रवासी सध्या ट्रॅक्टरने प्रवास करतात. पावसाचा जोर ओसरलाय मात्र पाणी ओसरलेलं नाहीये. नवी मुंबई सानपाडा रेल्वे भुयारी मार्गात गुडघाभर पाणी साचलं. पाणी साचल्याने सानपाडा रेल्वे स्थानकाचा भुयारी मार्ग बंद करण्यात आलेला आहे. गडहिंग्लज चंदगड मार्गावरील हिरण्यकेशी नदीवर बांधण्यात आलेला पर्यायी पूल पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेला. पुलाचा काही भाग काल वाहून गेल्याने या पर्यायी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. कोल्हापुरातील राजारामपुरी मेन रोडवरील भलं मोठं झाड कोसळलं. झाड कोसळल्याने 2 दुचाकी आणि 1 दुकानाचं नुकसान झालंय. जीवितहानी मात्र टळली. पालिका प्रशासनाकडून झाड हटवण्याचं काम सुरू आहे. कोल्हापुरातील राजारामपुरी रोडवरील ही दृश्य आपण पाहतोय. अचानक एक झाड कोसळलं. यात दुकानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर 2 दुचाकींचं देखील मोठं नुकसान झालंय. सुदैवाची गोष्ट म्हणजे जीवितहानी टळली. तर दादरच्या बालमोहन विद्या मंदिर परिसरातील झाडांची छाटणी करण्यात आली. खबरदारी म्हणून या परिसरातील धोकादायक झाडांची छाटणी करण्यात आलेली आहे. दादरच्या बालमोहन विद्या मंदिर परिसरातील झाडांची छाटणी करण्यात आलेली आहे. अनेक विद्यार्थी या रस्त्यावरून ये जा करतात आणि खबरदारीचा उपाय म्हणून झाडांची छाटणी करण्यात आलेली आहे. तर सर्वाधिक मजबूतीने महाराष्ट्रात सहकार रुजला असं फडणवीसांनी म्हटलंय. महाराष्ट्र सहकारी संघाच्या माध्यमातून दरेकर उत्तम काम करतायत असंही फडणवीसांनी म्हटलंय. महाराष्ट्र राज्य सहकारी संघ ज्याला आता 107 वर्ष या ठिकाणी झाली, ही मोठी उज्ज्वल परंपरा असलेला हा संघ आणि या संघाच्या माध्यमातून देखील आज आमच्या प्रवीणजी दरेकरांनी अतिशय उत्तम काम सुरू केलेलं आहे. या संघाच्या माध्यमातून सहकाराला एक नवीन दिशा देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीने सहकाराच्या क्षेत्रामध्ये त्यांची इच्छा आहे की प्रशिक्षित कार्यकर्ते निर्माण केले पाहिजेत आणि त्याकरता जो काही पूर्वी निधी मिळायचा तो बंद झालेला आहे, तो शिक्षण निधी सुरू झाला पाहिजे. निश्चितपणे प्रवीणजी येत्या महिन्याभरामध्ये याचा निर्णय आपण घेऊ आणि एक चांगलं काम या ठिकाणी पूर्ण करू. यासोबतच या बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची.